पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. G20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. प्रश्न 2, भारतातील पहिली चित्ता सफारी कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. प्रश्न 3, 2025चा श्री रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना. प्रश्न 4 पाहूया. टाटा मोटर्सचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शैलेश चंद्रा यांची. प्रश्न 5, केंद्रीय मंत्रिमंडळाने वंदे मातरमच्या कितव्या वर्धापना दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे 150व्या. प्रश्न 6, अमेरिकन औषध कंपनी एली लिली कोणत्या राज्यात उत्पादन आणि गुणवत्ता केंद्र स्थापन करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. दिवाळी सणाला अधिकृतपणे राज्य सुट्टी म्हणून मान्यता देणारे अमेरिकेचे कोणते राज्य तिसरे राज्य ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅलिफोर्निया राज्य. प्रश्न 8, विकसित भारत बिल्डॅथॉन 2025 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला यांची. प्रश्न 9, भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे सोनीपत इथे. प्रश्न 10 पाहूया. इंग्लिश प्रीमियर लीग EPL ने भारतातील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे संजू सॅमसन यांची. प्रश्न 11, जनरल रुपिन फॉर्ट्युनेट जाफिसंबो यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे मेडागास्करचे. प्रश्न 12, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात किती किशोरवयीन मुले सिगारेट किंवा व्हेपिंग उत्पादने वापरतात? तर त्याचं उत्तर आहे 15 मिलियन. प्रश्न 13 पाहूया. जागतिक कापूस दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 7 ऑक्टोबरला. प्रश्न 14, सोनी फीचर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे गौरव बॅनर्जी यांची. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.